गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा व्यवसाय नियमनविषयक कायदे या विषयामध्ये आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबी आणि सेबी ॲक्ट 1992 यासंबंधीची माहिती घेणार आहोत. सेबी हा शब्द आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. सेबीसंबंधीची माहिती 11वी-12वीमध्ये आणि नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपण घेतलेली आहे. फक्त ही प्राथमिक स्वरूपाची माहिती आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये मिळाली, परंतु सेबी कायदा 1992 यासंबंधीची माहिती किंवा सेबी नेमकं कुठली भूमिका निभावते यासंबंधीची माहिती आपल्याला या विषयामध्ये आज लेक्चरमध्ये घ्यायची आहे. सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ, मराठीमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आहेत. एक सिक्युरिटीज आहे आणि एक्सचेंज आहे. आता सिक्युरिटीज म्हणजे काय, तर भाग बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात, शेअर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात, तर या सगळ्यांना सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. आणखी एक्सचेंज म्हणजे काय, तर या हे जे वेगवेगळे भाग बाजार असतात याला स्टॉक एक्सचेंजेस असं म्हटलं जातं. तर या सिक्युरिटीजच्या व्यवहारांवर आणि ह्या सगळ्या भाग बाजारांवर नियंत्रण ठेवण्याकरिता, त्यांचं नियमन करण्याकरिता एक कायदा बनवण्यात आला. तो कायदा म्हणजे सेबी ॲक्ट 1992. आणि यानुसार हे सगळे अर्थव्यवहार जे वेगवेगळ्या प्रकारचे होतात या सगळ्यांचं नियमन करणारी एक संस्था म्हणजे ही सेबी आहे. म्हणजे सेबीची निर्मिती ही सेबी कायदा 1992नुसार झालेली आहे. जसे इतर आपल्याला या इतर कायदे इथं झाले किंवा केले गेले, त्याच पद्धतीचा हा सेबी ॲक्ट इथं आणला गेला आणि त्यानुसार या सेबी या महामंडळाची इथं स्थापना केली गेली. पूर्वी लोकांच्या समोर गुंतवणुकीचा एकच मार्ग अस्तित्वात होता, तो म्हणजे या ठिकाणी स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं. मग त्यामध्ये शेतजमीन आली, प्लॉट्स आले, किंवा बिल्डिंग्स, नवीन बिल्डिंग घेणं, किंवा सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे सोने. हा एकमेव पर्याय इथं अस्तित्वात होता. परंतु नंतरच्या काळामध्ये जसं आर्थिक प्रगती होत गेली तशी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भाग बाजार इथं अस्तित्वात आले. भारतामध्ये भाग बाजाराची सुरुवात मुंबईमध्ये झाली. पहिलं आपलं स्टॉक एक्सचेंज जे आहे ते म्हणजे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथे निर्माण झालं आणि त्याच्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा सगळ्यात मोठा भाग बाजार किंवा भांडवल बाजार इथं अस्तित्वात आला. आता हे सगळं घडत असताना सुरुवातीला जी स्टॉक मार्केट होती ती छोट्या छोट्या शहरामध्ये छोटी छोटी मार्केट इथं अस्तित्वात होती. आणखी एकच BSE इथं अस्तित्वात होतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नंतरच्या काळामध्ये छोटी जी मार्केट्स होती, छोटे भाग बाजार होते, ते बंद झाले. आणखी फक्त भारतामध्ये दोन भाग बाजार अस्तित्वात आले, ते म्हणजे BSE आणि NSE. हे दोन मोठे भाग बाजार भारतामध्ये आज अस्तित्वात आहेत. या व्यतिरिक्त जागतिक लेवल आज अनेक भाग बाजार इथं अस्तित्वात आहेत. नॅसडॅकसारखा एक एक्सचेंज आहे अमेरिकन, त्यानंतर शांघाय बाजार, युरोपियन मार्केट्स. तर असे अनेक आंतरराष्ट्रीय भाग बाजार आज इथं अस्तित्वात आहेत आणि त्या भाग बाजारामध्ये आज आपण व्यवहार करू शकतो. म्हणजे आज आपल्याला गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या संधी इथं प्राप्त झालेल्या आहेत. फक्त शेअर्स नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स, याच्यामध्ये ही गुंतवणूक आपण इथं करू शकतो. आणखी या गुंतवणुकीचं नियमन या सेबीद्वारे आपण करत असतो. तर गुंतवणूक करायला आज अनेक पर्याय आपल्याला इथं उपलब्ध झालेले आहेत. परंतु गुंतवणूक करत असताना व्यक्तिगतरित्या आपण फसण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते. म्हणजे भाग बाजार म्हणजे फक्त सगळं नियमित चाललेलं असतं असं नाही आहे. बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. आपलं नुकसान होऊ शकतं, आपली फसवणूक होऊ शकते. तर फसवणूक झाल्यानंतर दाद कुणाकडं मागायची हा प्रश्न निर्माण होतो. आणखी दाद मागण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी एक कुठलं तरी नियमनविषयक संस्था अस्तित्वात असावी असा विचार केला गेला आणि त्यानंतरच्या काळामध्ये सेबीची स्थापना झाली. आज स्टॉक मार्केटमध्ये आपण अनेक प्रकारचे घोटाळे बघतो आहे. हर्षद मेहता घोटाळा झाला आणि
त्यानंतरच्या काळात या ठिकाणी सरकारला जाग आली, या सगळ्यांवर नियंत्रण राखणं इथं आवश्यक बनू लागलं आणि त्यामुळं सेबी या संस्थेची इथं स्थापना केली गेली. तर सेबीची स्थापना Security and Exchange Board of India was established on April 12th, 1992 in accordance with the provisions of the Securities and Exchange Board of India Act 1992. म्हणजे पहिल्यांदा सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट हा कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्याद्वारे ही आपली जी संस्था आहे सेबी, ही संस्था इथं स्थापन झालेली आहे. इट्स मेन फंक्शन इज टू स्टॉप फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टॉक मार्केट. तर स्टॉक मार्केटमध्ये ज्या वेगवेगळ्या गैरप्रकार सुरू असतात, वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार अस्तित्वात असतात, त्याच्यावर नियंत्रण राखणं हे सेबीचं प्रमुख कार्य मानलं जातं. हा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट सुरुवातीला बनवला गेला, केंद्र सरकारनं हा ॲक्ट अस्तित्वात आणला, आणखी त्यानुसार ही सेबी ही संस्था इथं स्थापन झालेली आहे. सेबीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे. साधारणपणे 2009मध्ये 525 इथं एम्प्लॉई होते. सेबीचं फॉर्मेशन 12 एप्रिल 1992ला झालं. आणखी ज्युरिस्डिक्शन किंवा अस्तित्व त्याचं संपूर्ण भारतामध्ये आहे. म्हणजे भारतीय कंपन्या, भारतीय स्टॉक एक्सचेंजेस याच्यावर ही सेबी नियंत्रण ठेवत असते. आता सेबी काय काय बघते किंवा रेग्युलेशन्स काय काय रेग्युलेट करते हे आपण बघूया. सेबीच्या दृष्टीनं प्रामुख्यानं प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, म्युच्युअल फंड्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स ह्या 4 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहे. म्हणजे या 4 गोष्टींवर नियंत्रण राखण्याचं काम सेबी करत असते. आता ह्या 4 गोष्टी कुठल्या आहेत हे बघणं इथं आवश्यक आहे. पहिल्यांदा प्रायमरी मार्केट, प्राथमिक बाजार. आता प्राथमिक बाजार म्हणजे काय? एखादी कंपनी ज्यावेळी नवीन शेअर्सचा इश्यू घेऊन येते किंवा रोखे बाजारपेठेमध्ये विकू इच्छिते, त्याला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी आपल्याला शेअर्स घ्यायचे असतात, खरेदी करायचे असतात, त्यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणजे कंपनीला ॲप्लाय करून आपण जे शेअर्स खरेदी करतो त्याला प्रायमरी मार्केट किंवा प्राथमिक बाजार असं म्हटलं जातं. तर एखाद्या कंपनीला ज्यावेळी आपले शेअर्स भाग बाजारामध्ये विकायचे असतात किंवा बाजारपेठेमध्ये विकायचे असतात, त्यावेळी ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटमध्ये येऊ शकते. एक फर्स्ट इश्यू किंवा त्यानंतरची इश्यू वेगवेगळे इथं बाजारपेठेमध्ये आणू शकते. तर हा झाला प्राथमिक भाग बाजार. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सेकंडरी मार्केट. एकदा भाग बाजारामध्ये कंपनी आली की नंतर ते शेअर्स वेगवेगळ्या एक्सचेंजेसमध्ये नोंदवले जातात. मग ते BSE असू दे किंवा NSE असू दे, या एक्सचेंजमध्ये शेअर्स नोंदला आणि त्याच्यामार्फत एक्सचेंजमार्फत ज्यावेळी व्यवहार होऊ लागतात त्यावेळी त्याला सेकंडरी मार्केट किंवा दुय्यम बाजार असं म्हटलं जातं. म्हणजेच जे शेअर्स आहे आपण खरेदी करतो, तर खरेदी केल्यानंतर आपल्याला विकता पण आले पाहिजेत. म्हणजे खरेदी केलेले शेअर्स विकण्याच्या दृष्टीनं काहीतरी मार्केट असलं पाहिजे आणि हे मार्केट म्हणजे या ठिकाणी सेकंडरी मार्केट आहे. जो शेअर्स आपण खरेदी केलेला आहे त्याचं लिस्टिंग या मार्केटमध्ये होत असतं, नोंदणी ती या मार्केटमध्ये होत असते आणि त्याच्यानुसार वेगवेगळे रोजच्या रोज इथं व्यवहार होत असतात. आज आपण ह्या एक्सचेंजेसची वेगवेगळ्या चॅनल्सवर माहिती बघतो. बरीचशी आर्थिक स्वरूपाची चॅनल्स, TV चॅनल्स अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ जी बिझनेस असतं किंवा या ठिकाणी CNBC TV18 अशा प्रकारची चॅनल्स आहेत. ह्याच्यावर आपल्याला रोजचे व्यवहार इथं दिसत असतात. कुठल्या शेअर्सची किती उलाढाल झाली, काय झालं, खरेदी किती झाली, विक्री किती झाली, शेअर्सची किंमत वाढली, कमी झाली, या सगळ्याला या ठिकाणी सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. तर हे सेकंडरी मार्केटचे व्यवहार आहेत, त्याचं रेग्युलेशन देखील सेबीमार्फत केलं जातं. म्हणजे पहिलं प्रायमरी मार्केट जे पहिल्यांदा कंपनीची शेअर्सची विक्री होते त्याला प्राथमिक बाजार, भाग बाजार किंवा प्राथमिक बाजार असं म्हटलं जातं. ज्यावेळी त्याची नोंदणी भाग बाजारामध्ये होते आणि व्यवहार होतात त्यावेळी त्याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला बऱ्याच वेळा स्टॉक एक्सचेंजचं किंवा भाग बाजाराचं ज्ञान नसतं.
कुठे पैसे गुंतवायचे, कसे गुंतवायचे याची माहिती त्या व्यक्तिगत गुंतवणूकदाराला नसते. समजा तुमच्याकडं भांडवल आहे, एक 5-10 हजार रुपये आहेत आणि आज तुम्हाला ते पैसे भाग बाजारामध्ये गुंतवायचे आहेत. तर गुंतवत असताना आपल्याला कुठले शेअर्स आहेत, कसे आहेत, कुठल्या कंपन्या कशा चालतात, कशा चालवल्या जातात याची काहीही माहिती नसते. अशावेळी ही गुंतवणूक कशी करायची हा प्रश्न निर्माण होतो. त्याला एक उत्तर म्हणजे एक म्युच्युअल फंड हे एक मोठं उत्तर असू शकतं. हे म्युच्युअल फंड काय करतात, तर हे म्युच्युअल फंड वेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीजची विक्री इथं करत असतात. म्हणजे ह्यांचं काम लोकांकडून पैसे गोळा करणं आणि ते विशिष्ट भाग बाजारामध्ये वेगळ्या कंपन्यामध्ये गुंतवणं. म्हणजे तुमचे पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले की म्युच्युअल फंड तेच पैसे वेगवेगळ्या भाग बाजारामध्ये गुंतवत असतो आणि ही गुंतवणूक करून त्याच्यामध्ये ज्यावेळी त्याचा फायदा होतो त्यावेळी तो फायदा तुम्हाला वाटत असतो. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष गुंतवणूक न करता, भाग बाजारामध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडामार्फत ही गुंतवणूक करू शकतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आजचा भाग बाजार, आपलं जे भाग बाजार आहेत त्याच्यामध्ये आज प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीला इथं परमिशन दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. याच घटकाला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा FII असं म्हटलं जातं. तर FII या ठिकाणी ही गुंतवणूक करत असतात. आता FII कोण असतात, तर परदेशातल्या वेगवेगळ्या वित्तसंस्था, परदेशी वित्तसंस्था, परदेशी म्युच्युअल फंड्स, परदेशी पेन्शन फंड्स हे भारतामध्ये गुंतवणूक करतात, भारतीय भाग बाजारामध्ये गुंतवणूक करतात. ती गुंतवणूक प्रत्येक कंपनीमध्ये किती असावी याचं एक लिमिट असतं. म्हणजे कोणत्या कंपन्यामध्ये किती असावी. सर्वसामान्य ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये ही गुंतवणूक 100% गुंतवणूक होऊ शकते, जे FII इथं करू शकतात. ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्याच्यामध्ये 75% गुंतवणूक या FIIंना करता येते. रिटेलमध्ये 51% गुंतवणूक, 50% गुंतवणूक इथं करता येते. पूर्ण हा सेक्टर इथं FIIंना दिलेला नाही. फक्त 50%पेक्षा कमी गुंतवणूक म्हणजे 49% स्टेक या ठिकाणी FIIचा असू शकतो. बँकिंग कंपन्यामध्ये तर तसंच आहे, 75% गुंतवणूक FII करू शकतात. थोडक्यात हे जे परदेशी गुंतवणूकदार असतात ते भारतीय कंपन्यामध्ये इथे पैसे गुंतवू शकतात. ते स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून हे पैसे गुंतवत असतात. तर त्यांचं रेग्युलेशन करणं हे देखील आज आवश्यक बनलेलं आहे. तर थोडक्यात सेबी या 4 प्रकारांवर नियंत्रण ठेवत असते. एक प्राथमिक बाजार, दुसरं दुय्यम बाजार, तिसरं म्युच्युअल फंड्स, आणखी चौथा म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट FIIs. आता सेबीचं ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपण बघूया. सेबीची रचना किंवा संघटना कशी आहे इथं बघायचं आहे. सेबीचे या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. 4 प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. एक प्रायमरी मार्केट डिपार्टमेंट, प्राथमिक भाग बाजार किंवा प्राथमिक बाजार हा एक वेगळं डिपार्टमेंट आहे. त्यानंतर इश्यू मॅनेजमेंट अँड इंटरमिडियरी डिपार्टमेंट, म्हणजे नवीन ज्यावेळी इश्यू येतात, ज्यावेळी नवीन इश्यू बाजारपेठेमध्ये आणले जातात. नवीन इश्यू म्हणजे नवीन शेअर्स, एखादी कंपनी स्थापन होते, स्थापन झाल्यानंतर त्या कंपनीचे शेअर्स भाग बाजारामध्ये किंवा विक्रीकरिता इथं आणले जातात. त्याला इश्यू असं म्हटलं जातं. आणखी ते इश्यू खपवण्याकरिता किंवा ते भाग खपवण्याकरिता वेगवेगळे मध्यस्थ अस्तित्वात असतात. त्याला इंटरमिडियरीज असं म्हटलं जातं. तर त्यासाठीचं एक वेगळं डिपार्टमेंट सेबीचं अस्तित्वात असतं. तिसरं जे आहे ते सेकंडरी मार्केट डिपार्टमेंट. यामध्ये दुय्यम बाजार आताच आपण बघितलेलं आहे, जे वेगळी स्टॉक एक्सचेंजमार्फत जी विक्री होते त्याला दुय्यम बाजार असं म्हटलं जातं. तर तो दुय्यम बाजाराचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे. आणि त्यानंतर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, जे आपण FII आणखी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट घेतलेले आहेत त्यांची जी इन्व्हेस्टमेंट असते त्यासाठीचं एक वेगळं डिपार्टमेंट इथं अस्तित्वात आहेत. थोडक्यात सेबीची ही 4 वेगवेगळे विभाग आहेत. एक प्राथमिक विभाग किंवा प्राथमिक विस्तार विभाग, त्यानंतर नवीन कंपन्या स्थापन करण्याचा विभाग, सेकंडरी मार्केट विभाग आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट विभाग. आणखी त्यासाठी एक ॲडव्हायझरी कमिटीचं सेबीनं
नियुक्त केलेली आहे. आता सेबीची फंक्शन्स किंवा सेबीची कार्य काय काय असतात ते आपण बघूया. पहिलं जे कार्य असतं ते रेग्युलेटिंग द बिझनेस इन स्टॉक एक्सचेंज अँड एनी अदर सिक्युरिटीज मार्केट. स्टॉक एक्सचेंजमध्ये जे व्यवहार होतात त्याच्यावर देखरेख करणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. आणखी वेगवेगळ्या सिक्युरिटी मार्केट असतात, इतर जी सिक्युरिटी मार्केट असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे सेबीचं प्रमुख कार्य मानलं जातं. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे, रजिस्टरिंग अँड रेग्युलेटिंग वर्किंग ऑफ इंटरमिडिएरीज असोसिएटेड विथ सिक्युरिटीज मार्केट. सिक्युरिटी मार्केटशी संबंधित जे वेगवेगळे मध्यस्थ असतात किंवा मध्यस्थ संस्था असतात, मग ते स्टॉक ब्रोकर असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी असतील, वेगवेगळ्या इतर वित्तीय संस्था असतील, या सगळ्यांवर देखरेख ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे सेबीचं काम आहे. त्यानंतर रजिस्टरिंग अँड रेग्युलेटिंग वर्किंग ऑफ कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम्स इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड जे असतात किंवा म्युच्युअल फंडांसारखे जे वेगळे इतर फंड असतात जे वेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक करतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे देखील सेबीचं काम मानलं जातं. प्रमोटिंग अँड रेग्युलेटिंग रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स. त्यानंतर प्रोहिबिटिंग फ्रॉडulent अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस इन सिक्युरिटी मार्केट. सिक्युरिटी मार्केटमध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये जे घोटाळे होतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, घोटाळे होणार नाहीत यावर लक्ष ठेवणं हे देखील सेबीचं काम असतं. त्यानंतर प्रमोटिंग इन्व्हेस्टर्स एज्युकेशन अँड ट्रेनिंग इंटरमिडिएरीज इन सिक्युरिटी मार्केट. हे जे सिक्युरिटी मार्केटचं प्रशिक्षण लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना प्रशिक्षण देणं हे देखील सेबीचं काम असतं. आता आपण गेल्याच महिन्यामध्ये एक कार्यशाळा वेबिनार इथं आयोजित केलं होतं बघा. तर ते वेबिनार हे देखील सेबीनं इथं आयोजित केलं होतं, हे सेबीनं प्रमोट केलं होतं, ते आपण इथं घेतलेलं आहे. तर हे गुंतवणूकदारांचं प्रशिक्षण किंवा गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देणं हे सेबीचं काम असतं. त्यानंतर प्रोहिबिटिंग इनसायडर ट्रेडिंग इन सिक्युरिटीज. जे इनसायडर ट्रेडिंग असतं त्याच्यावर प्रतिबंध लादणं. आता इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय, तर समजा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे शेअर्स लिस्ट झालेले असतात, त्याचे व्यवहार होत असतात. कंपनीचा एखादा अधिकारी असेल आणि कंपनीमध्ये काहीतरी वेगळी घटना घडणार असेल तर त्या घटनेची माहिती या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला असू शकते. तर ही माहिती समजा त्यानं डिस्क्लोज केली किंवा ती माहिती करून एखादी शेअर्स घेतली किंवा शेअर्स विकले तर त्याला फायदा होऊ शकतो, परंतु इतरांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी तो तोटा होऊ शकतो. तर असं ट्रेडिंग किंवा आतल्या गुप्त माहितीचा वापर करून ट्रेडिंग करणं याला इनसायडर ट्रेडिंग असं म्हटलं जातं. ते रोखणं हे सेबीचं काम आहे. त्यानंतर रेग्युलेटिंग सबस्टान्शियल ॲक्विजिशन ऑफ शेअर्स अँड टेकओव्हर ऑफ कंपनीज. ज्यावेळी कंपन्या ताब्यात घेतल्या जातात वेगवेगळ्या मार्गांनी, तर त्या रोखणं हे देखील सेबीचं काम आहे. थोडक्यात सेबी संपूर्ण सगळे भागबाजारावर नियंत्रण राखते, सगळ्या म्युच्युअल फंडावर नियंत्रण राखण्याचं काम सेबीमार्फत केलं जातं. तर सेबी ॲक्ट कसा इथं निर्माण झाला, कसा आला आणि सेबीची प्राथमिक माहिती आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आता याविषयी ज्या कायदेशीर बाबी आहेत सेबीच्या संबंधी, सेबी ॲक्टनुसार असणाऱ्या कायदेशीर बाबी कुठल्या आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये इथं बघूया. या ठिकाणी इथंच थांबूया. थँक्यू.